म्हापसा व्यापारी संघटनेचा 32वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आलं। यावेळी नगराध्यक्ष फळारी, संघटनेचे अध्यक्ष, नगरसेवक तसंच इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। या कार्यक्रमात मुख्यमंत्री पर्रीकर यांनी म्हापसा बाजारपेठेच्या विकासासाठी 20 कोटी रुपये राखीव ठेवल्याची माहिती दिली। त्याचबरोबर येत्या 15 दिवसात कृती दल स्थापन करून म्हापशाचे सर्व प्रश्न आम्ही सोडवू असं ठोस आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। लोकांची डेव्हलपमेंटाकडे काम करता असताना थोडीशी म्हाका दिसता पब्लीक रिप्रेझेंटेटिव्हांनी जर एक पॉझिटिव्ह भूमिका घेऊन फुडें सरले आणि खंय तरी शिस्त पाळपाक सुरवात केली जाल्यार मार्केट सारखे चकचकीत आणि बेस्ट कंडिशनान येवपाक चड वेळ लागचो ना। वर्ष 2 वर्सां भितर ही स्थिती येवंक शकता। आमचे मागणी इतलीच आसा की ह्या सगळ्या हेचेर नगरपालिकेक कॉन्फिडन्सान घेऊन नगरपालिकेचे जे प्रशासक असतात, आमचे सीओ असतात, एमई असतात, तांकां कायद्याच्या अंतर्गत हे सगळे विषय करपाक लावूंक जाय आणि आमकां ह्या मार्केटाक खंय तरी एक नवीन मार्केट जावचे। आमी स्लोगनूय केला, लेट्स मेक म्हापसा मार्केट प्राइड ऑफ गोवा। या हिशोबान आमी मनोहर भाई कडेन मागणी करता की आमचे मार्केट कशें करचे। म्हापसा म्युनिसिपालिटी सदांच तुमच्या बरोबर आसतली। चडशे आमी स्वता व्यापारी, तुमचे कितें समस्या आसा ते आमी समजू शकता। एकमेकांक आमी समजून घेवपाक जाय, सांबाळपाक जाय आणि फुडें व्हरपाक जाय। कारण म्हापसा मार्केट जशे व्यापाऱ्यांची एक कर्मभूमी, तशीच म्हाका दिसता आमच्या फूल म्हापशाची एक जबाबदारी की हे मार्केट तेजे पुनर्वैभव ताका प्राप्त करून दिवपाचें।